पुरुष चोराची साडी नेसून मंदिरात चोरी। पंचमुखी हनुमान मंदिराच्या चोरीचा उलगडा कसा झाला? धुळे शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पांझरा नदीच्या किनारी सततच्या वर्दळीच्या परिसरात पंचमुखी हनुमानाचे नावाजलेले मंदिर आहे। या ठिकाणी असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात। अशा या मंदिराच्या भरभक्कम दाराचे कुलूप तोडून सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर 2025 ते 18 नोव्हेंबर 2025 च्या दरम्यान धाडसी चोरट्याने हनुमानाच्या मूर्तीवरील भले मोठे चांदीचे छत्र, सोन्याचा टिळा आणि दानपेटी चोरून नेले होते। हे धक्कादायकच होते। या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि अवघ्या 72 तासामध्ये पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या। ह्या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। त्या संदर्भात मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 378/2025 भारतीय न्याय संहिता क्रमांक 331/4 305 अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। चोरीची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उप अधीक्षक राजकुमार उपासे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील हे आपापल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। इतर ठिकाणी चोरी होणे हे धुळेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये चोरी होणे यात मोठा फरक असल्याने सर्वच अस्वस्थ झालेले होते। शहराचे भाजपाचे आमदार अनुप अग्रवाल यांना हे शल्य बोचू लागले होते। या संवेदनशील घटनेची दखल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गंभीरतेने घेतलेले होते। त्यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागातील अधिकारी व कर्मचारी तथा धुळे शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांची स्वतंत्र बैठक घेऊन घटनेतील गांभीर्याची कल्पना दिली। या चोरीच्या घटनेवर प्रकाश टाकून चोरीला गेलेल्या वस्तूंसह संबंधित आरोपीला ताब्यात घेण्याचे निर्देश दिले। स्थानिक अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र शोध पथक याच्या शोधासाठी निर्माण करून त्यांच्यावर गुन्हा उघडकीस आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली। शोध पथकाने मंदिराभोवतीचा परिसर आणि पांझरा नदी पात्र पिंजून काढले असता नदीच्या पात्रात मंदिराच्या दाराला असलेली 2 कुलपे तोडलेल्या अवस्थेमध्ये मिळून आली। त्याचबरोबर एक चष्मा, एक साडी आणि लोखंड कापायचे कटर हे पोलिसांना मिळाले। पुराव्यासह आणि शोध कामाला मदत ठरेल म्हणून या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या। शोध पथकाने मंदिरातील सीसीटीव्हीचे फुटेज पाहण्यात लक्ष केंद्रित केले, परंतु कॅमेरामध्ये भुरसट आकृतीच दिसत होते। चेहरा झाकलेला होता, अंगावर साडी होते, हातात मोजे होते तर पायात बूट होते। कॅमेऱ्यातील व्यक्तीचा चेहराच दिसत नव्हता, शरीरयष्टी लक्षात येत नव्हते। अथक प्रयत्न करूनही मंदिरामध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची ओळख पटत नव्हती, चेहरेपट्टी दिसत नव्हती। शेवटी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने शोध पथकाने त्या व्यक्तीच्या देहबोलीवर लक्ष केंद्रित केले। देहबोलीचा अभ्यास केल्यानंतर चोऱ्या, घरफोड्या, रस्ता लूट वगैरे गुन्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये नोंद झालेल्या आरोपींची हिस्ट्री सीटर्सची यादी करून एका गुन्हेगारांची शोध पथकाने विविध घटकांद्वारे ओळख परेड घेण्यात आले। ओळख परेडच्या प्रदीर्घ प्रयत्नांती मंदिरातील अस्पष्ट व्यक्तीची देहबोली अर्थात चालणे, वाकणे, थांबणे आदी बाबी सनी नावाच्या हिस्ट्री सीटरशी जुळत होत्या। त्यामुळे शोध पथकांची संशयाची सोय त्याच्यावर स्थिरावलेली होती। ही बाब शोध पथकाने वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली। वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार शोध पथकाने चौकशीसाठी जनावरे चारण्याचा धंदा करणाऱ्या सनीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी सनीला ताब्यात घेतल्यानंतरही तो अतिशय शांत होता। आपला कयास चुकलेला दिसतो अशी शंकेची पाल पोलिसांच्या मनात चुकचुकू लागली होती। चुकीच्या माणसाला आपण धरून आणल्याचा पश्चाताप एका बाजूला होत असताना सनीची देहबोली पोलिसांना खटकत होते। त्यामुळे पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने सनी हाच या प्रकरणात गुंतल्याचा विश्वास त्यांना वाटायला लागला होता। पण त्याच्यासोबत चोरीत सहभागी घेणारे इतर कोणी असतील तर ते सावध होऊ नयेत म्हणून पोलिसांनी गनिमी कावा केलेला होता। चौकशीचे नाटक करून सनी त्यातला गुन्हेगार नाही म्हणून
चर्चा घडवून आणली, ती सनीपर्यंत पोहोचवली आणि सनीला सोडून दिले. पण 24 तास त्याच्यावर पहारा ठेवण्यात आला. पोलिसांचा आपल्यावरच संशय दूर झाल्याची खात्री सनीला झाल्याने तो आनंदात होता. अधिक आनंदी आणि बिनधास्त दिसत होता. वेगवेगळ्या हॉटेलमध्ये उच्च प्रतीचा नाश्ता जेवण तो घेत होता. आपल्या काही सहकाऱ्यांनाही तो 1-2 ठिकाणी शाही जेवणासाठी घेऊन गेला होता. सनीने कुठेतरी डरला मारलेला आहे, म्हणूनच तो असा बेभान होऊन खर्च करू शकतो हे सनीच्या साथीदारांना माहिती होते. सनीला पंचमुखी हनुमान मंदिरातील चोरी प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी नेल्याचे त्यांच्या साथीदारांना माहिती होते. याचा अर्थ आपल्याला अंधारात ठेवून सनीने एकट्यानेच डल्ला मारल्याचा सनीच्या त्या साथीदारांना संशय आला. त्यामुळे त्या सहकार्याने सनीला घेरले आणि त्याच्याकडून वधवून घेतले. सनीनेच पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये चोरी केल्याचं त्याच्या साथीदारांना ज्ञात होताच त्याचे तोंड बंद करण्यासाठी सनीने त्या साथीदारांना प्रत्येकी 5,000 रुपये दिले. मंदिराची दानपेटी पांझरा नदीच्या पाण्याच्या एका डबक्यात टाकली होती. ती तुम्ही ताब्यात घ्या आणि त्यातील रक्कम तुम्हालाच ठेवा, असे सनीने सलमान युसुफ पठाण आणि सुनील रामचंद्र गायकवाड यांना सांगितले. सट्टा खेळणाऱ्यांचा सट्टा घेणाऱ्यावर विश्वास असतो, तसा गुन्हेगारांचा आपल्या सहकार्यावर विश्वास असतो. सनीने पठाण आणि गायकवाड या आपल्या साथीदारांना पंचमुखी हनुमान मंदिरातील चोरलेली दानपेटी त्याच्याकडून उघडली गेली नव्हती, म्हणून त्याने पांझरा नदीच्या पाण्यातील डबक्यात टाकल्याचं सांगताच भल्या पहाटे पठाण आणि गायकवाड हे दोघे पांझरा नदीच्या पात्रात पोहोचले. सनीने सांगितलेल्या पाण्याच्या डबक्यात हात घातला. त्या डबक्यात त्यांना ती दानपेटी सापडली. ती पेटी पठाण आणि गायकवाड याने तेथेच फोडली आणि त्यातील पैसे दोघांनी वाटून घेतले. सनी, पठाण आणि गायकवाड या तिघांनाच हे प्रकरण माहिती होते, असा तिघांचा समज होता. त्यामुळे तिघेजण निर्धास्त होते. प्राप्त पैशामध्ये मजा मारत होते. पण चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या सनीला चौकशी अंती सोडून दिल्यानंतर त्याच्यावर 24 तास पोलिसांचा जागता पहारा होता. याबाबत तिघे अज्ञानी होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील शोध पथकाला सनी या प्रकरणातील मुख्य गुन्हेगार आहे हे कळताच त्यांनी सनीला अटक करण्याचा निर्णय घेतला. सनी एका हॉटेलमध्ये यथेच्छ ताव मारत असताना त्याच्यावर नजर ठेवून असणारे व त्याला कायदेशीर अटक करायला असणारे पोलीस त्याच्या अवतीभोवती होते. सनीचं जेवण आटोपताच त्या हॉटेलच्या गल्ल्यावर बसलेल्या हॉटेल मालकाजवळ गेला. जेवणाचं बिल देण्यासाठी त्याने खिशातून करकरीत नोट काढली आणि हॉटेल मालकाला दिली. तिथे पुन्हा सनीवरच संशय पक्का झाला. हॉटेलचं बिल अदा करून सनी परतताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व आडोशाला उभे असलेल्या पोलीस गाडीत बसवून गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासमोर उभे केले. पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी सनीला पंचमुखी हनुमान मंदिरात तूच चोरी केल्याचे तुझ्या साथीदाराने म्हणजे सलमान पठाण आणि सुनील रामचंद्र गायकवाड यांनी आम्हाला सांगितले आहे, त्यामुळे या गुन्ह्यातून तुझी सुटका नाही, असे म्हणताच सनी ओशाळला आणि त्याने गुन्हा कबूल केला. सनीने चोरलेल्या मालाची रिकव्हरी पोलिसांनी सुरू केली असता सनीचा एक साथीदार जाकीर हमीद शेख हा रंगकाम करणारा कारागीर पद्मनाथ नगरात राहतो. त्याने नंदुरबार येथील गजानन अशोक सराफ या सराफाकडे रंगकाम केले होते. हनुमान मंदिरातून चोरलेली चांदीची छत्री विकून पैसे आणून देण्याची जबाबदारी सनीने जाकीर हमीद शेख याच्यावर सोपवलेली होती. जाकीरने तडक नंदुरबार गाठले आणि गजानन सराफ यांना चांदीची ती भली मोठी छत्री विकली. सनीने दिलेल्या कबुली जबाबाप्रमाणे पोलीस नंदुरबारला गजानन सराफ यांच्याकडे पोहोचले. चांदीची छत्री विकत घेतल्याचे गजानन सराफ यांनी मान्य केले, पण ती छत्री वितळवून तिची लगड केल्याचे त्यांनी सांगितले. चांदीची लगड आणि गजानन अशोक सराफ याला ताब्यात घेऊन पोलीस धुळ्याला आले. पंचमुखी हनुमान मंदिरातून सनीने चोरलेला सर्व मुद्देमाल ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी सनीच्या विरोधात धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 378/2025 भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केला. त्याला सहकार्य केले म्हणून जाकीर हमीद शेख, गजानन अशोक सराफ, सुनील रामचंद्र गायकवाड आणि सलमान युसुफ पठाण
यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले। पांझरा नदीकाठचे पंचमुखी हनुमान मंदिर हे धुळेकरांचे श्रद्धास्थान असल्याने संपूर्ण धुळे शहरात या घटनेने संताप व्यक्त केला जात होता। शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांना भक्तगणाने अस्वस्थ करून सोडलेले होते। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उप अधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक अमरजित मोरे, उपनिरीक्षक अमित माळी, धनंजय मोरे, संजय पाटील, हेड कॉन्स्टेबल शशिकांत देवरे, मुकेश वाघ, धर्मेंद्र मोहिते, दिनेश परदेशी, देवेंद्र ठाकूर, हर्षल चौधरी यांनी अहोरात्र तपासामध्ये गुंतवून अवघ्या 72 तासामध्ये या संवेदनशील घटनेवर प्रकाश टाकला व मुद्देमालासह आरोपींना गजाआड केले। धुळेकर जनतेचे पोलिसांच्या या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे, पण आमदार अनुप अग्रवाल यांनी भेदक कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले।